आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर विविध नियोजनाचे भाग म्हणून आज आपण पंढरपूर शहरातली जी अतिक्रमण आहेत, मग त्यामध्ये किरकोळ अतिक्रमण असतील, रस्त्यावर बसणारे किरकोळ विक्रेते असतील किंवा प्रदक्षिणा मार्गावरचे अतिक्रमण असतील, गेले 8 दिवस आपण नगर परिषदेच्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन करत होतो आणि आपण दरवर्षीच आपली कार्यपद्धती आहे. तर आज त्या दृष्टीनं पंढरपूर नगर परिषदेनं तसं नियोजन केलेलं आहे आणि मुख्याधिकारी जाधव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, देखरेखीखाली हे जवळपास 100 कर्मचाऱ्यांच्या फौजफाट्याचं काम सुरू आहे. पोलीस विभागानं देखील यामध्ये बंदोबस्त देण्यामध्ये आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे. खरं म्हणजे आषाढी यात्रेमध्ये गर्दीचं नियंत्रण हा एक फार मोठा विषय राहतो. आपण बऱ्याचशा धार्मिक स्थळांवर किंवा गर्दीच्या ठिकाणी काही दुर्घटना वाचलेल्या असतील, तर त्या घडून द्यायच्या नसतील तर अतिक्रमण रोखणे किंवा ते दूर करणे हा महत्त्वाचा भाग असतो. माझं या निमित्तानं सर्व नागरिकांना विनंती आहे की आम्ही फार मोठं अतिक्रमणाला सध्या तरी हे करत नाही, परंतु भविष्यात त्यांनी ते जे अनियमित असेल किंवा अतिक्रमण स्वरूपात मोडत असेल ते स्वतःहून काढून घ्यावं. परंतु आज रोजी आपण प्रदक्षिणा मार्गात किंवा भाविकांना गैरसोय करणाऱ्या दृष्टीनं किंवा वाहनांना गैरसोय करण्याच्या दृष्टीनं जी काय अतिक्रमणं आहेत ती दूर करण्याची प्रत्यक्ष कारवाई सुरू केलेली आहे. तर सर्वांनी याला सहकार्य करावं. यातून पंढरपूर यात्रा कमी जोखमीमध्ये आणि भाविकांना सुसह्य अशी पार पाडण्यासाठी मदतच होणार आहे. सर, रस्त्यावरची खोके ह्यांची वेगवेगळ्या पक्षांची कार्यालये निघणार का अतिक्रमणातली? यांना सूचना करण्यात येत आहे की अतिक्रमण कारवाई सुरू झाल्यानंतर अतिक्रमणमध्ये असणारे आपले सर्व साहित्य काढून घेण्यात यावे. आपल्या अतिक्रमणमध्ये असणारे सर्व साहित्य काढून घ्यावे. अतिक्रमण कारवाई सुरू झालेली आहे. सर्व लोकांना व्यापारी बिहार सबसे तेज न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.